हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आयुष्यात किमान एकदा तरी MBBS पूर्ण करा. श्रोतो, इथे MBBS म्हणजे डॉक्टरकीची डिग्री नाही आहे बरं का. ही आपलं आयुष्य अर्थपूर्ण बनवणाऱ्या 4 महान ग्रंथांची संक्षिप्त रूप आहेत. M म्हणजे महाभारत. महाभारत ही एक फक्त युद्धाची गोष्ट नाही आहे, तर मानवी जीवनाचा आरसा आहे. ते काय शिकवतात तर धर्म आणि अधर्मातला फरक, कौटुंबिक नात्यांची किंमत, सत्ता, अपेक्षा आणि मत्सराचे परिणाम, कठीण काळामध्ये धैर्यानं कसं उभं राहावं याविषयीचं मार्गदर्शन आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता. यात संदेश काय? धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. आता बी म्हणजे भागवत. भागवत म्हणजे भक्ती, प्रेम आणि ईश्वर प्राप्तीचा मार्गदर्शक. इथं काय शिकवतात तर ईश्वरावर अढळ श्रद्धा, भक्तीचा महिमा, नम्रता, करुणा, प्रेम, अहंकाराचा त्याग. प्रल्हाद, ध्रुव, गजेंद्र आणि अंबरीश यांच्यासारख्या भक्तांच्या कथा ज्या जीवनाला प्रेरणा देतात. यामध्ये जो संदेश आहे तो म्हणजे जिथे भक्ती आहे तिथे भीती नाही. पुढचा बी आहे भगवद्गीता. भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने मानवाला दिलेला जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ. तो काय शिकवतो तर कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं, यश आणि अपयश समान मानणं, मनावर नियंत्रण, आत्मज्ञान. त्यातला प्रसिद्ध श्लोक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थात कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे, फळावर नाही. आणि यातला संदेश कर्तव्य प्रामाणिकपणे करा, फळ ईश्वरावर सोडा. S म्हणजे संपूर्ण रामायण. रामायण हे आदर्श जीवन जगण्याचं प्रतीक आहे. ते काय शिकवतं तर आई वडिलांचा आदर, सत्यवचनी राहणं, कौटुंबिक मूल्य, मैत्री, सेवा, त्याग, नेतृत्व गुण. श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती आणि आदर्श राजा. यातला संदेश सत्य, धर्म, सेवा हेच जीवनाचे पायाभूत स्तंभ आहेत. या 4 ग्रंथांतनं आपल्याला काय शिकायला मिळतं? ग्रंथ मुख्य शिकवण, महाभारत धर्म, शहाणपण, भागवत भक्ती आणि प्रेम, भगवद्गीता कर्तव्य आणि आत्मज्ञान, रामायण आदर्श जीवन आणि नीतिमत्ता. जीवनासाठी खरा MBBS. M म्हणजे मनाला मार्गदर्शक, महाभारत. B म्हणजे भक्तीचा मार्ग, भागवत. B म्हणजे बुद्धीचा प्रकाश, भगवद्गीता. आणि S म्हणजे संस्कारांचा स्रोत, संपूर्ण रामायण. डॉक्टरकीतला MBBS शरीर निरोगी ठेवतो, तर आध्यात्मिक MBBS देतो मनाला शांती, बुद्धीला शहाणपण, हृदयाला भक्ती आणि जीवनाला धर्म. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी हे 4 ग्रंथ वाचले तर तो ज्ञानी, सद्गुणी आणि मूल्याधिष्ठित व्यक्ती बनू शकतो. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा, रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.